नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की त्या 10 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा सरसकट पीक विमा आणि सर्वाधिक पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 10 जिल्हे कोणते, त्या 10 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात हा पीक विमा येणार, कोणत्या मंडळामध्ये येणार आणि कोणत्या पिकासाठी येणार आणि जवळपास संपूर्ण कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। शेतकऱ्यांना रक्कम दिसत आहे, आता ती रक्कम कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याही तालुक्याची, तुमच्याही मंडळाची सुद्धा माहिती सांगणार आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती मिळू शकणार नाही। तर मित्रांनो, चला तर महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यासाठी सर्वाधिक खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटीपेक्षा जास्तचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आणि मका या पिकाचा पीक विमा मंजूर झालाय। त्यानंतर पुन्हा नांदेडसाठी कापूस आणि तुरीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, म्हणजे अजूनही रक्कम मंजूर होणार आहे। त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड तालुका, अर्धापूर, भोकर तालुका, मुदखेड, लोहा, कंधार, किनवट त्यानंतर हदगाव तालुका, हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, मुखेड आणि माहूर अशा नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये हा 800 कोटीपेक्षा जास्तचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि हेक्टरी 18,500 पेक्षा जास्तच पीक विमा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे। कोणाला हेक्टरी 18,500, कोणाला 20,000, कोणाला 30,000 आणि कोणाला हेक्टरी 40,000 रुपयापर्यंतचा पीक विमा हा दाखवला जात आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुका, वसमत, कळमनुरी, औंढा आणि सेनगाव या हिंगोली जिल्ह्यातल्या 5ही तालुक्यातल्या 30 महसूल मंडळामध्ये हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या सर्व पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तिसरा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुका, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, त्यानंतर भूम, परांडा आणि वाशी या सर्व धाराशिव जिल्ह्यातल्या या सर्व तालुक्यातल्या 46 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुका असेल, औसा असेल, निलंगा असेल, उदगीर असेल, अहमदपूर असेल, रेणापूर असेल, चाकूर असेल, देवणी असेल, शिरूर, अनंतपाळ असेल किंवा जळकोट असेल, या लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या 60 महसूल मंडळामध्ये खरीप 2025 चा हा पीक विमा हा मिळणार आहे। सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आणि मका या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन या सर्व तालुक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। आता मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका असेल, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या सर्व तालुक्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। एकूण परभणी जिल्ह्यातल्या या सर्व तालुक्यातील 52 महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या सर्व पिकासाठी हा पीक विमा या जिल्ह्यामध्ये मिळणार। किमान 18,500 रुपये प्रति हेक्टर, जास्तीत जास्त 40% नुकसान म्हणजे हेक्टरी 30,000 पर्यंत पीक विम्याचं कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दाखवत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे 6वा तो म्हणजे बीड जिल्हा। आता मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका असेल, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी, त्यानंतर परळी वैजनाथ तालुका, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, अंबेजोगाई आणि केज या तालुक्यांचा समावेश आहे आणि एकंदरीत या बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या पिकाचा समावेश आहे आणि कपाशी आणि तूर या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाकी आहे। पुढच्या काही दिवसात हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आणि लवकरच जे कॅल्क्युलेशन या पिकाचं जे झालेलं आहे या 87 मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। आता कधी वाटप होणार ही व्हिडिओच्या शेवटी सगळ्या 10 जिल्ह्याची माहिती सांगणार। 7वा जिल्हा तो म्हणजे जालना जिल्हा। आता मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर असेल, भोकरदन असेल, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या जालना जिल्ह्यातल्या एकूण
42 या सर्व तालुक्यातील 42 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या सर्व पिकाचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त पीक विमा मिळणार, कमीत कमी हेक्टरी 17,500 रुपयाचं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। या सर्व पिकासाठी पीक विम्याचं वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे। ज्याच्यामध्ये आता पुढचा जिल्हा आहे मराठवाड्यातला 8वा जिल्हा, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विम्यासाठी 78 मंडळांचा समावेश आहे आणि एकूण 90 मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये संभाजीनगर तालुका असेल, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्याचा समावेश केलेला आहे। आणि या जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या सर्व पिकाचा पीक विमा मिळणार आणि कापूस आणि तूर या दोन पिकाचं कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाकी आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर, म्हणजे अहमदनगर जुनं। त्यामध्ये अहिल्यानगर तालुका असेल, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि संगमनेर या अहिल्यानगर जिल्ह्यातील या सर्व 14 ते 15 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि एकूण अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 या सर्व तालुक्यातील 90 महसूल मंडळामध्ये सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कापूस आणि तुरीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, पण प्रामुख्याने सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद, ज्वारी, बाजरी, मक्का या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा। आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2025चा पीक विमा सुद्धा सरसकट मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर तालुका असेल, दक्षिण सोलापूर असेल, त्यानंतर अक्कलकोट तालुका, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर तालुका, सांगोला, माळशिरस, मोहळ, माढा आणि करमाळा या सर्व तालुक्यामध्ये हा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि कॅल्क्युलेशन झालेला आहे। आणि या सर्व तालुक्यातील एकूण सोलापूर जिल्ह्यातील एकूण 80 महसूल मंडळामध्ये हे कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे। आणि जवळपास आता या जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आणि मका या पिकांचं कॅल्क्युलेशन झालं आहे, परंतु प्रामुख्याने सोयाबीनचा पीक विमा सर्वात जास्त हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत, कमीत कमी 17,500 रुपयापर्यंत कॅल्क्युलेशन दाखवत आहे। याच्यामध्ये कापूस आणि तुरीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नांदेड असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, या मराठवाड्यातील आणि अहिल्यानगर आणि सोलापूर या 10 जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे। कापणी आणि काढणी म्हणजे यील्ड बेसचे दोन प्रकार असतात, कापणीला झालेलं नुकसान वेगळं, काढणीच्या वेळेस झालेलं नुकसान वेगळं। आणि काढणीच्या वेळेस आणि कापणीच्या वेळेसचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये यंदा दाखवण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या कृषी विभागाने जी काय आकडेवारी गोळा केली त्यानुसार तशी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे यंदाचा पीक विमा मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आपण पाहत आहोत। सरकारने सांगितलं होतं हेक्टरी 17,500 रुपयाप्रमाणे, आणि याच्या अगोदर वाटत नव्हतं की बाबा एवढा पीक विमा येईल, परंतु त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं जसं नुकसान झालं त्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा येतोय असं तरी सध्या वाटत आहे। कारण की कॅल्क्युलेशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कोणाला 80,000, कोणाला 70,000, कोणाला 80,000, कोणाला 90,000 किंवा कोणाला 20-30,000 रुपये अशी रक्कम त्यांच्या क्षेत्राप्रमाणे रक्कम दाखवत आहे। आता ही रक्कम येणाऱ्या 8 दिवसामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे याचबरोबर राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर आशा करूयात लवकरच ही कॅल्क्युलेशन झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 जिल्ह्याच्या माहिती संदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।